बघते अनुप पाटीलचा विचार केला 2015 ते 2016 हे 2 वर्ष पूर्णपणे आपल्या नावावर करणारा फलंदाज अनुप पाटील सध्या आपल्याला जय गजानन कुक्षेत या संघाकडून पाहायला भेटतोय. कुठेतरी सध्या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये फॉर्म पासून काहीसा दूर राहताना आपल्याला पाहायला भेटलाय, पण नक्कीच आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून त्याच्या संघाला देखील अपेक्षित असेल. एक चांगला फलंदाज नेहमीच म्हटला जातो जय गजानन कुक्षेत या संघाचा विस्फोटक खेळी नेहमीच जय गजानन कुक्षेत या संघाकडून खेळत असताना त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर त्याला साथ देईल या मॅच मध्ये फलंदाज आकाश हा देखील एक चांगल्या फॉर्म आपल्याला पाहायला भेटतोय. समोर देखील गावदेवी शिरवणे या संघ सध्या यंगस्टरने भरलेला संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी करताना दिसेल प्रणित 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे जय गजानन कुक्षेत संघाचे फलंदाज. आणि या मॅच साठी देखील पंचाची भूमिका अभिजित महापती आणि मोहन दीक्षित असे 2 पंच सध्या आपल्याला पार पाडताना दिसतील. अंपायर्स अभिजित कृपया लवकर लवकर मॅच स्टार्ट करून घ्या. चार षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला भेटतोय. जय गजानन कुक्षेत सध्या सलामीवीर म्हणून खेळत असताना फलंदाज अनुप पाटील आणि त्याच्यासोबत आकाश सिंग अशी जोडी आणि गोलंदाजी मार्कवर गावदेवी शिरवणे या संघाकडून गोलंदाज प्रणित जोशी. पहिले षटक स्ट्राईकवर असेल तो म्हणजे फलंदाज अनुप. पंचांचा इशारा येतो इथे लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय. बघूया आमच्या पंचांचा इशारा येतो इथे व्हाईट बॉल. या व्हाईटच्या स्वरूपात जय गजानन कुक्षेत या संघात येथे अकाउंट ओपन केले गेले. बिनबाद 1 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक धाव ऍड होते ते म्हणजे जय गजानन कुक्षेत या संघामध्ये यावेळी फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू पाठवलं तर म्हणजे वन बाउंड सीमारेषा पार चौकार इथे आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज अनुप याच्या माध्यमातून चौकारने इथे सुरुवात केली आपल्या फलंदाजाची. फलंदाज अनुप याने एक चांगला फटका म्हणावा लागेल. चांगली सुरुवात झाली ती म्हणजे आता जय गजानन कुक्षेत या संघाची. एक चेंडू टाकण्यात आला तर म्हणजे गोलंदाज प्रणित याच्या माध्यमातून 5 धावा या एक चेंडूच्या मागे त्याने खर्च केल्यात. अनुप याचा विचार केला तर चौकारच्या मदतीने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. हॅलो. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. चांगला फटका अनुप पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. प्रणित याच्यावरती कुठेतरी हल्ला चढवण्याचं काम नक्कीच पहिल्या षटकामध्ये अनुप याच्या माध्यमातून केलं जाईल. एक मोठा फलंदाज जय गजानन कुक्षेत या संघाचा नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला जय गजानन कुक्षेत या संघासाठी नेहमीच खेळताना आपण त्याला कित्येक वर्ष पाहिले आहोत. तोच फलंदाज अनुप.
यावेळी दुसरा बॉल बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल. अनुप पाटीलच्या बॅट मधून येतो षटकार क्रमांक पहिला या मॅच मधील आणि संघाची धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाले ते षटकारच्या मदतीने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल जय गजानन कुक्षेत या संघासाठी आतापर्यंत. अनुप पाटील याचा विचार केला तर 2 चेंडूचा सामना त्याने या षटकामध्ये केला आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्यात. हीच तर ओळख आहे अनुप पाटीलची. अतिशय कमी चेंडू आणि विस्फोटक खेळी नेहमीच करण्यामध्ये माहिर असलेला असा खेळाडू आणि सध्या 2 चेंडूमध्ये तशाच प्रकारची खेळी करून आपल्या संघाला सध्या चांगली सुरुवात देत असताना फलंदाज अनुप 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या सध्या धावफलकावर पाहायला भेटते. प्रणित पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा महागडा ठरताना दिसतोय इथे गावदेवी शिरवणे या संघासाठी. तिसरा बॉल यावेळी फुल टॉस होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत एक धाव त्याच्या धावून कंप्लीट केली गेली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले या 2 धावाच्या मदतीने बिनबाद 13. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अनुप पाटील सध्या चांगल्या टच मध्ये दिसतोय या मॅच मध्ये. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. 3 चेंडू मध्ये महागडा देखील ठरलाय गोलंदाज प्रणित. कुठेतरी कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये गोलंदाज प्रणित याला. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. कुठेतरी एक षटकार एक चौकार आल्यानंतर एक चांगला चेंडू टाकण्यात आलाय तो म्हणजे गोलंदाज प्रणित याच्या माध्यमातून कमबॅक केलंय. या चेंडूच्या माध्यमातून गोलंदाज प्रणित याने आता कुठेतरी त्याला लाईन लेंथ भेटताना दिसतंय या षटकामध्ये. 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक झेल खाली आणि यावेळेस अनुप पाटीलचा झेल इथे सोडला गेलाय. अनुप पाटील सारख्या एक मोठ्या फलंदाजाला इथे जीवनदान भेटले गेले. कुठेतरी या जीवनदानाचा नक्कीच फायदा उचलताना दिसेल तो म्हणजे फलंदाज अनुप. पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर फलंदाज विक्रांत याला सावळेश्वर सावळे संघाविरुद्ध खेळत असताना 2 जीवनदान भेटले होते. त्यानंतर 75 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्या स्पर्धेमध्ये त्यांनी केली होती. पण आता या मॅच मध्ये अनुप पाटील याला जीवनदान भेटले. बघूया तो कशा प्रकारचा खेळ या मॅच मध्ये करेल. शेवटचा बॉल फलंदाज आकाशसाठी यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय. बघूया अजून पंचांचा इशारा या चेंडूवरती काय येतोय. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर जय गजानन कुक्षेत संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा म्हणल्या त्या म्हणजे बिनबाद 14. सध्या चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते म्हणजे जय गजानन कुक्षेत या संघाची. कुठेतरी प्रणित याने 14 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. अनुपच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार देखील आपल्याला पाहायला भेटला आणि एक जीवनदान देखील या मॅच मध्ये फलंदाज अनुप याला भेटलंय. नक्कीच त्या जीवनदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील करेल फलंदाज अनुप याने. कुठेतरी 2015-2016 सीझन पूर्णपणे आपल्या नावी करणारा तोच फलंदाज आज देखील तशाच प्रकारचा खेळ नक्कीच करण्याची आवश्यकता असेल जय गजानन कुक्षेत या संघाला. दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गावदेवी शिरवणे या संघाकडून जिन्मय जोशी सध्या गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्या समोर असेल तो म्हणजे फलंदाज आकाश. एक सिंगलच्या मदतीने सध्या खेळत असताना एक चेंडूचा सामना देखील या मॅच मध्ये त्यांनी केलाय. पहिला चेंडू चिन्मय जोशी याचा यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली बिनबाद 16. सध्या चांगल्या स्थितीमध्ये जय गजानन कुक्षित संघ. कुठेतरी एक विकेट जर भेटली तर पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसेल. यावेळी दुसरा चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. 2 सुंदर चेंडू म्हणावे लागेल ते म्हणजे गोलंदाज जिन्मय याचे. चांगले चेंडू टाकलेत आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जिन्मय याने. कुठेतरी आकाश सिंग याला रोखून ठेवण्याचं काम केलंय तो म्हणजे फलंदाज आकाश याला. यावेळी खडे खडे पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथे चुकी करतो आणि त्या चुकीचा पूर्णपणे फायदा भेटतोय तो म्हणजे जय गणेश कुक्षेत या संघाला. चौकार इथे पाहायला भेटतोय फलंदाज आकाश याच्या माध्यमातून आणि या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती.
अजूनपर्यंत विचार केला तर जय गजानन कुक्षेत या संघाने एकही गडी या मॅच मध्ये गमावला नाही. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कुक्षेत या संघाच्या बाजूने. षटक देखील चांगलं चाललंय ते म्हणजे गावदेवी शिरोने या संघाच्या वतीने. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकण्यात आले. ते गोलंदाज जिन्मई याच्या माध्यमातून 5 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. कुठेतरी आकाश याचा विचार केला तर 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर प्रेशर मध्ये होता, पण प्रेशर चौकार एक त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. यावेळी क्लीन बोल्ड पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज आकाशच्या स्वरूपात लागतोय. धक्का क्रमांक पहिला टीम जय गजानन कुक्षेत या संघाला. 6 या धावसंख्येवरती बाद होतोय फलंदाज आकाश. कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज जिन्मय याने. कुठेतरी चौकार मारल्यानंतर वाटलं की जो आकाश या मॅच मध्ये स्ट्रगल करत होता आता कुठेतरी चांगला खेळ करेल, पण त्यानंतर लगेच पुढच्या चेंडूवरती त्याला त्रिफळाची बाद करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे गोलंदाज जिन्मय याला. आणि धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती आकाशच्या स्वरूपात एक गडी गमावलाय जय गजानन कुक्षेत या संघाने. जय गजानन कुक्षेत या संघाकडून इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज विनय आणि अनुप अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. जिन्मयचं एक चांगलं षटक गावदेवी शिरवणे या संघाच्या वतीने. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये महागडा ठरल्यानंतर प्रणित कुठेतरी एक चांगल्या षटकाची अपेक्षा होती ती म्हणजे गावदेवी शिरवणे या संघाला. आणि तेच षटक म्हणावं लागेल घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज जिन्मय. आतापर्यंत सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. त्या दुसऱ्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिले. पण आता दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ ते शिल्लक. विनय इज ऑन स्ट्राईक यावेळी सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळवत आहेत येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले एक गडी बाद 21. सध्या चांगल्या स्थितीमध्ये विचार केला 2 षटकाच्या नंतर बघितलं तर दोन्ही संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतात. यावेळी पुन्हा एकदा सोडून दिलाय बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतं. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले. कुठेतरी शेवटच्या चेंडूमध्ये विचार केला तर खराब गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज जिन्मय याची. 2 अतिरिक्त धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा यावेळेस काय येतोय. वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतायत. अतिरिक्त धाव सध्या भरपूर प्रमाणात देण्यात येते ते म्हणजे गोलंदाज जिन्मय याच्या माध्यमातून. कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती 2 वाईड त्यानंतर पुन्हा एकदा वाईड +1 अशा टोटल 4 अतिरिक्त धावा शेवटच्या चेंडूवरती खर्च केल्यात ते म्हणजे गोलंदाज जिन्मय याने. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय गजानन कुक्षेत संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्यात 24. एक गडी गमावलाय. आकाशच्या स्वरूपात एक मोठा धक्का लागलाय तो म्हणजे जय गजानन कुक्षेत या संघाला. या मॅच मध्ये अनुप चांगली फलंदाजी करतोय. कुक्षेत संघासाठी एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलाय. त्यानंतर एक जीवनदान देखील या मॅच मध्ये आपण शिरोणे संघाच्या माध्यमातून अनुप याला देण्यात आलंय. आणि सध्या तोच फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटतं. जेव्हापर्यंत अनुप खेळपट्टीवर असेल तेव्हापर्यंत जय गजानन कुक्षेत या संघाच्या धावसंख्येमध्ये आपल्याला वाढ होताना नक्कीच पाहायला भेटेल. कारण एक हार्ड हिटर फलंदाज नेहमीच जय गजानन कुक्षेत या संघाचा आपण त्याला कित्येक वर्ष पाहत आलोत, पण त्याला साथ देखील देतोय विनय शर्मा एक यंगस्टर खेळाडू. सध्या हा देखील खेळाडू मागच्या 2-3 वर्षामध्ये चांगला खेळ करतोय तो म्हणजे जय गजानन कुक्षेत या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आता गोलंदाज विराज गावदेवी शिरोणे या संघाकडून. मागच्या महिन्यामध्ये याच मैदानावर खेळत असताना एक अर्धशतक देखील याच फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं होतं. तोच पण आता गोलंदाजी करताना दिसेल तो खेळाडू विराज. विराज याचा पहिला चेंडू फलंदाज अनुपसाठी आणि अनुप पाटील इथे बाद होतोय. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम जय गजानन कुक्षेत या संघाला फलंदाज अनुप पाटीलच्या स्वरूपात. एक मोठा धक्का म्हणावा लागेल जय गजानन कुक्षेत या संघाला. अनुप पाटीलची एक महत्वपूर्ण विकेट भेटते ते म्हणजे गोलंदाज विराज याला तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त झालंय. गोलंदाज विराज याला चांगला चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल इथे देऊन बाद झाले तो म्हणजे फलंदाज अनुप.
एक एक चौकार, एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता, तोच फलंदाज इथे बादून परतलाय. आज ज्या प्रकारे अनुप पाटील याने विचार केला, तर चौकार आणि षटकाराने या डावाची सुरुवात केली होती. वाटलं होतं कुठेतरी अनुप पाटीलच्या बॅटमधून आज मोठी खेळी नक्कीच बघायला भेटेल. पण कुठेतरी पुन्हा एकदा निराश करून बाद परतलाय आपल्या संघासाठी. एक जीवनदान देखील या मॅचमध्ये फलंदाज अनुप याला भेटलं होतं. पण धक्का क्रमांक लागला होता म्हणजे दुसरा टीम जय गजानन कुक्षेत या संघाला. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 24 या धावसंख्येवरती. दोन मोठे धक्के लागले ते म्हणजे टीम जय गजानन कुक्षेत या संघाला अनुप आणि आकाशच्या स्वरूपात. आता आलाय नवीन फलंदाज संकल्प पाटील आणि विनय अशी जोडी. दोन्ही यंगस्टर खेळाडू सध्या जय गजानन कुक्षेत या संघासाठी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतायत. विराज याचा विचार केला तर सुंदर सुरुवात केली आहे या षटकामध्ये. अनुप पाटील सारखी एक मोठी महत्वपूर्ण विकेट त्याला प्राप्त झाले. संकल्प पाटील एक लेफ्ट हँडेड फलंदाज टीम जय गजानन कुक्षेत या संघाचा लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर कुक्षेत संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूला सोडून दिलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. स्ट्रोक आल्या आल्या षटकार इथे पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज संकल्प याच्या माध्यमातून सुंदर फटका म्हणावा लागेल. आडव्या बॅटने स्ट्रोक इथे खेळला गेला आणि त्या स्ट्रोक मध्ये सक्सेसफुल देखील झालाय तो म्हणजे फलंदाज संकल्प. एक चांगला फटका म्हणावा लागेल. एक चांगल्या स्थितीमध्ये आता जय गजानन कुक्षेत हा संघ. विराज याचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर एक अनुप पाटील सारखी मोठी विकेट त्याला प्राप्त झाली. त्यानंतर संकल्प पाटील ने आल्या आल्या इथे षटकाराने आपलं अकाउंट देखील ओपन केले गेले आणि संघ जाऊन पोहोचला तो 31 या धावसंख्येवरती. चांगला फटका म्हणावा लागेल. तिसरं षटक सध्या मार्गावर आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस खडेकडे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पुल केलाय लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आणि चांगला प्रयत्न केलाय. चेंडू देखील अडवला गेलाय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाले 33. लॉस ऑन 2 विकेट. विराट सध्या तिसरं षटक टाकत असताना गावदेवी शिरवणे या संघासाठी संकल्प याने विचार केला. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना या मॅच आणि 8 या धावसंख्येवरती सध्या तो खेळपट्टीवर आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. चांगली खेळी सध्या संकल्प याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. यावेळी स्लोअर होऊन होता बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंगर वरून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावेल तेव्हापर्यंत 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेट केली गेली. फलंदाज संकल्प याच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतं फलंदाज विनय. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. सध्या या डावामध्ये विचार केला तर शिरवणे संघाच्या माध्यमातून अतिरिक्त धावा भरपूर प्रमाणात खर्च करण्यात आल्यात. यावेळी स्लोअर फुलटॉस होता फ्लिक केलाय. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकात इथे शिल्लक असेल. संकल्प आणि विनय अशी जोडी सध्या जय गजानन कुक्षेत या संघाच्या वतीने खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी अनुप पाटील बाद झाल्यानंतर संघाला पूर्णपणे सावरण्याचं काम केलंय ते म्हणजे फलंदाज संकल्प याने एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे झेल सुंदररित्या पकडला गेलाय. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा विनयच्या स्वरूपात. टीम जय गजानन कुक्षेत या संघाला विराज याला या षटकामध्ये दुसरं यश इथे प्राप्त होतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय गजानन कुक्षेत हा संघ प्रथम फलंदाजी करताना त्यांनी धावा बनल्यात. तर 36 3 गडी गमावल्यानंतर अनुप पाटील आणि आकाश त्यानंतर विनय
असे 3 महत्त्वपूर्ण विकेट या डावामध्ये त्यांनी गमावल्यात. पण संकल्प अजून देखील चांगला खेळ जय गजानन कुक्षेत या संघासाठी डावामध्ये करताना आपल्याला पाहायला भेटलाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. 3 चेंडूचा सामना आतापर्यंत संकल्प याने या डावामध्ये केलाय. 9 या धावसंख्येवरती सध्या तो खेळतोय. तर शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे जय गजानन कुक्षेत या संघाचे फलंदाज. बघूया शेवटच्या षटकामध्ये कोणत्या खेळाडूवर जबाबदारी सोपवली जाते ती म्हणजे गावदेवी शिरवणे या संघाच्या वतीने, कारण शेवटचं षटक खूप महत्वाचं असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच जय गजानन कुक्षेत हा संघ आपल्याला वरचढ चढताना दिसेल आणि कमी धावा आल्या तर नक्कीच ज्यावेळेस गावदेवी शिरवणे संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना येईल त्यावेळेस तो संघ सध्या या मॅच मध्ये वरचढ चढताना आपल्याला दिसेल. म्हणून हे महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आणि ते षटक घेऊन येतोय तो म्हणजे गावदेवी शिरवणे या संघाच्या माध्यमातून. प्रथमेश सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल, पण त्याच्या समोर असेल एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज संकल्प. प्रथमेशचा पहिलाच बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. चांगली सुरुवात केली शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश यांनी कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळेच कुठेतरी बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार क्रमांक दुसरा इथे पाहायला भेटतोय फलंदाज संकल्प याच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने जय गजानन कुक्षेत या संघाच्या धावसंख्येत होते वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 43 या धावसंख्येवरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज संकल्प हा. या षटकामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. या शेवटच्या षटकामध्ये चांगला फटका म्हणावा लागेल. सरळ बॅटने स्ट्रोक खेळताना इथे आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे फलंदाज संकल्प. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटते. कमबॅक केले गेले गोलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून. कुठेतरी पहिला चेंडू ओव्हरपिच टाकल्यानंतर दुसरा चेंडू ते बाउन्सर टाकण्यात आलाय तो म्हणजे गोलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून. आणि धाव संख्या झाली ती 44. या धावसंख्येवरती अजून देखील पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. 3 चेंडू टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज प्रथमेश याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. आणि संकल्प सध्या चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये संकल्प याचा विचार केला तर 2 षटकार ज्यावेळेस त्यांनी मारले त्यामुळेच कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला भेटतं जय गजानन कुक्षेत हा संघ. चौथा चेंडू यावेळेस नो बॉल. आमचे पंच आम्हाला कळतात नो +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 46 आणि यानंतर फ्री हिट देखील चेंडू असेल. फलंदाजाला पूर्णपणे संधी असेल फ्री हिटच्या चेंडूवरती. नक्कीच मोठा फटका मारण्यासाठी जाईल तो म्हणजे फलंदाज संकल्प, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कारण चेंडू आहे फ्री हिट त्या चेंडूचा पूर्णपणे फायदा घेताना दिसेल तो म्हणजे आपल्याला फलंदाज संकल्प. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संकल्प सध्या स्ट्राईक वर आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक कुठेतरी इथे गच्चाळ अशी फिल्डिंग म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि ते चौकार पाहायला भेटतोय फलंदाज संकल्पच्या माध्यमातून. आणि आता कुठेतरी जय गजानन कुक्षेत या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 50 या धावसंख्येवरती. चांगल्या स्थितीमध्ये जय गजानन कुक्षेत हा संघ. शेवटच्या एक चेंडूचा खेळ येथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर
जय गजानन कुक्षित संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्यात त्या म्हणजे 50 आणि 51 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी शिरवणे या संघासमोर. 6 चेंडूचा सामना फलंदाज संकल्प याने केला आणि 20 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. त्यामुळेच कुठेतरी जय गजानन कुक्षित हा संघ या मॅच मध्ये सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. 50 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात आणि 51 धावसंख्येचं आव्हान असेल टीम गावदेवी शिरोणे या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. एक्कावन्न धावसंख्येचं इथं आव्हान चेस करायचंय टीम गावदेवी शिरवणे या संघाला. पहिल्या डावामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर जय गजानन कुक्षित या संघाने 50 धावसंख्या इथे उभारली. त्यामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली फलंदाज संकल्प याने आपल्या संघासाठी. त्यामुळेच कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला भेटलाय तो म्हणजे जय गजानन कुक्षित हा संघ. गावदेवी शिरवणे या संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. गावदेवी शिरवणे या संघाकडून सलामीची जोडी फलंदाज प्रथम आणि विराज अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. विराज याचा विचार केला तर मागच्याच महिन्यामध्ये याच मैदानावरती झालेल्या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलं होतं. तोच फलंदाज विराज आज सध्या फलंदाजी करताना दिसेल. पुन्हा एकदा आपल्याला गावदेवी शिरवणे या संघाकडून त्याच्याकडून देखील चांगल्या खेळीची अपेक्षा असेल संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना. मग त्यांच्या समोर देखील विचार केला तर जय गजानन कुक्षित मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक मजबूत संघ नेहमीच समजला जातो. अनुप पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे नक्कीच अनुभवाचा पूर्णपणे वापर इथे करताना तो देखील आज आपल्याला पाहायला भेटेल. कारण जय गजानन कुक्षित या संघामध्ये देखील भरपूर यंगस्टर खेळाडू सध्या आपल्याला पाहायला भेटतात. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर नक्कीच प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघामध्ये नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम प्रत्येक संघाच्या वतीने केलं जातं आणि आज देखील दोन्ही संघामध्ये आपल्याला यंगस्टर खेळाडू देखील सध्या पाहायला भेटतात. नक्कीच यंगस्टर खेळाडूंना देखील पूर्णपणे संधीचं सोनं देखील करावं लागेल ज्यावेळेस त्यांना संघाच्या वतीने संधी देण्याचं काम केलं गेलं जातं. 51 धावसंख्येचा पाठलाग करताना सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज प्रथम आणि नॉन स्ट्राईक वरती
फलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे फलंदाज विराज आणि जय गजानन कुक्षेत या संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज विनय. एक्कावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे इथे गावदेवी शिरवणे या संघाला. या संघातून जो संघ जिंकेल लगेच त्यांची मॅच वाशिगाव इच्छापूर्ती या संघाविरुद्ध खेळली जाईल. स्ट्राईक वर पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज प्रथम आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे फलंदाज विराज आणि प्रथम अशी जोडी टीम गावदेवी शिरवणे या संघाच्या वतीने आणि गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज विनय. सध्या गोलंदाजी करेल जय गजानन कुक्षेत या संघाकडून स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येताना दिसेल. पहिला चेंडू गोलंदाज विनय याचा, त्याच्या समोर असेल फलंदाज प्रथम. पहिला चेंडू यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. चांगली सुरुवात केली ती म्हणजे गोलंदाज विनय याने. चांगल्या टप्प्यावरती पहिल्या चेंडूची सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळेच कुठेतरी डॉट बॉल इथे आपण पाहत आलोत आणि चेंडू थेट गेला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज विनय याची. एक यंगस्टर गोलंदाज टीमच्या गजानन कुक्षेत संघासाठी. दुसरा चेंडू यावेळेस बॅकफुटवरून पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक संकल्प तिथे येईल तोपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेव शिरवणे या संघाचा इथे अकाउंट ओपन केले गेले आणि प्रथम देखील सध्या जाऊन पोहोचते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशा धावसंख्येवरती सध्या प्रथम देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. तिसरा चेंडू गोलंदाज विनय याचा. यावेळेस पुन्हा एकदा पिकेट केलाय स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलं तर म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. दुसऱ्या डावातील 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाज प्रथम याच्या माध्यमातून आपल्याला षटकार क्रमांक पहिला इथे पाहायला भेटतोय. सुंदर फटका म्हणावा लागेल, कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्टम पुल चा फटका इथे पाहायला भेटलाय तो म्हणजे फलंदाज प्रथम याच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला भेटला. लॉग ऑनच्या दिशेने चेंडूला पाठवला सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने गावदेवी शिरोने या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 8 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी पहिले 2 चेंडू खूप सुरेखरित्या टाकण्यात आले होते ते म्हणजे गोलंदाज विनय याने, पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका मारून आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत. या दुसऱ्या डावामध्ये फलंदाज प्रथम याने. चौथा चेंडू यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले आणि इथे मात्र धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम गावदेवी शिरवणे या संघाला फलंदाज प्रथमच्या स्वरूपात पहिलं यश इथे प्राप्त होतंय गोलंदाज विनय याला. चांगला चेंडू म्हणावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू ते टाकण्यात आला होता. कुठेतरी बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची एज लागली आणि चेंडू गेला तो म्हणजे थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि त्यामुळेच कुठेतरी ते लागलाय धक्का क्रमांक पहिला प्रथमच्या स्वरूपात टीम गावदेवी शिरवणे या संघाला. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे एक गडी बाद 8 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. पहिलं षटक मार्ग क्रमांकावर असताना अजूनपर्यंत 4 चेंडू टाकण्यात आलेत ते म्हणजे गोलंदाज विनय याच्या माध्यमातून 8 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील प्रथमच्या स्वरूपात या दुसऱ्या डावामध्ये त्याला प्राप्त झाले. कुठेतरी तिसऱ्या चेंडूवरती एक षटकार मारल्यानंतर प्रथम एक चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला भेटला होता, पण त्यानंतर चौथ्याच चेंडूवरती इथे त्याला यश प्राप्त झाले. गोलंदाज विनय याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे फलंदाज प्रथम याला. प्रथम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आला इंडियन नंबर 3 मेहबूब. एक आक्रमक फलंदाज गावदेवी शिरवणे संघाचा नेहमीच चांगला खेळ आपल्या संघासाठी करतो.
एक महत्वपूर्ण जोडी म्हणावी लागेल टीम गावदेवी शिरवणे या संघाच्या माध्यमातून मेहबूब आणि विराज दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू टीम गावदेवी शिरवणे या संघाचे आणि सध्या तेच खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटतात. यावेळेस मेहबूब साठी पहिला चेंडू आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा इथे धावून तर कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावाने फलंदाज मेहबूब याने आपलं अकाउंट ओपन केले गेले. या 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे एक गडी बाद 10 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. मेहबूब इज ऑन अ स्ट्राईक. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज विनय 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम गावदेवी शिरोणी या संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा पिकेट केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्र स्वतः गोलंदाज यावेळेस विनय सुंदर झेल म्हणावं लागेल. धक्का क्रमांक लागला तो म्हणजे दुसरा टीम गावदेवी शिरोणे या संघाला फलंदाज मेहबूबच्या स्वरूपात कॉट अँड बोल्ड स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतःच एक सुंदर झेल घेत असताना गोलंदाज विनय आणि मेहबूबच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम गावदेवी शिरोणे या संघाला. 2 महत्वपूर्ण विकेट मिळवलेत या डावामध्ये. गोलंदाज विनय याने कुठेतरी आता बॅकफुटवर पाहायला भेटेल कारण 2 महत्वपूर्ण विकेट सध्या गमावले टीम गावदेवी शिरोणे या संघाने. कुठेतरी एक षटकार आला होता तिसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू टाकून खूप सुरेखरित्या कमबॅक केले. पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या तो म्हणजे गोलंदाज विनय याने आणि त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट पटकावलेत ते म्हणजे आपल्या संघासाठी. त्यामुळेच कुठेतरी 2 गडी बाद 10 अशी सध्या धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला भेटतात टीम गावदेवी शिरवणे या संघाच्या वतीने. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता पूर्णपणे जिम्मेदारी विराज याला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल कारण विराज हा एक महत्वपूर्ण फलंदाज टीम गावदेवी शिरवणे या संघाचा. नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे बाबू. यावेळेस पहिला चेंडू यावेळेस बिगिट केलाय फलंदाज विराज याने फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि षटकाराने त्या अकाउंट ओपन केले गेले तो म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून. आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे टीम गावदेवी शिरवणे या संघाची 2 गडी बाद 16 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला पाहायला भेटते. विराजने इथे षटकाराने आपलं अकाउंट ओपन केले गेले. कुठेतरी प्रेशर मध्ये टाकले पहिल्या चेंडू मध्ये गोलंदाज संगम याला. पहिला चेंडू कुठेतरी आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्यात आला होता. त्या आखूट टप्प्याचा चेंडूचा पूर्णपणे फायदा उचललाय तो म्हणजे फलंदाज विराज याने. षटकाराने आपला अकाउंट ओपन केले गेले. मागच्याच महिन्यामध्ये याच मैदानावर झालेल्या स्पर्धेत एक अर्धशतक देखील आपल्याला पाहायला भेटलं होतं ते म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून. तोच फलंदाज याच मैदानावर खेळत असताना या महत्वपूर्ण मॅच मध्ये षटकाराने तर आपला अकाउंट ओपन करतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस आमचे पंच आम्हाला कळवत आहेत येस इट इज व्हाईट बॉल. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज संगम पहिल्या चेंडूवरती एक षटकार मारल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर होता पण आता कुठेतरी चांगला चेंडू म्हणावा लागेल. विराज याची एक महत्वपूर्ण विकेट असेल टीमचे गजानन कुक्षित या संघाच्या दृष्टिकोनातून. यावेळेस पुन्हा एकदा खडे खडे बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. एक सुंदर स्ट्रोक म्हणावा लागेल फलंदाज विराज याच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी करतोय सध्या आपल्या संघासाठी.
संगम याच्यावरती कुठेतरी हल्ला चढवला गेला, तो म्हणजे फलंदाज विराजच्या माध्यमातून कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय या षटकामध्ये. गोलंदाज संगम याच्या माध्यमातून पिच चेंडूचा पूर्णपणे फायदा उचललाय फलंदाज विराज याने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले या षटकारच्या मदतीने 24, लॉस ऑन 2 विकेट. सध्या असं धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. धावफलकावरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी शिरवणे या संघाचा फलंदाज विराज याच्या माध्यमातून कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या, त्या म्हणजे गोलंदाज विनय याने. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार देखील पाहायला भेटलेत. यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, इथे डॉट बॉल पाहायला भेटलाय. गोलंदाज माफ बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव. या एक धावाने संघाची धावसंख्या झाला 25, लॉस ऑन 2 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या वरतून. या षटकामधील षटकार क्रमांक 3 फलंदाज विराजच्या माध्यमातून सध्या पॉवरफुल फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी फलंदाज विराज. 3 षटकार या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलेत. कुठेतरी महागडे ठरतोय तो म्हणजे गोलंदाज संग्राम. पहिल्या षटकामध्ये विनय याने धावा फक्त खर्च केल्या, तर धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने 31. सध्या धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटतात टीम गावदेवी शिरवणे या संघाच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. सध्या महागडा ठरतोय या षटकामध्ये गोलंदाज संग्राम. या षटकामध्ये विचार केला तर संगम आतापर्यंत 3 षटकार या डावामध्ये आपल्याला पाहायला भेटले, ते म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा विकेट केलाय शॉर्ट ऑन पूल काउ कॉर्नरच्या दिशेने. यावेळी षटकार क्रमांक 4 पाहायला भेटतोय फलंदाज विराजच्या माध्यमातून. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी शिरवणे या संघाने धावा म्हणल्या ते म्हणजे 37. 2 गडी गमावल्यानंतर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये विनय याने 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवले होते. त्यावेळेस वाटलं होतं कुठेतरी गावदेवी शिरवणे संघ 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी प्रेशर मध्ये आपल्याला वाटेल, पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकार मारून पूर्णपणे त्या प्रेशरला रिलीज करण्याचं काम जर कोणीच केलं असेल तर नक्कीच ते म्हणजे फलंदाज विराज याने चांगली फलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये आणि धाव फलक वाढवण्याचं काम केलंय. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37. महागडं षटक टाकण्यात आलंय ते म्हणजे गोलंदाज संगम याच्या माध्यमातून. आता समीकरण असेल या मॅच मध्ये 12 चेंडू 14 धावा असं समीकरण सध्या या मॅच मध्ये टीम गावदेवी शिरवणे या संघासमोर. स्ट्राईकवर आपल्याला आता पाहायला भेटेल प्रथमच फलंदाज बाबू आणि नॉन स्ट्राईक वरती एक आक्रमक फलंदाज विराज. सध्या षटकारांची भाषा बोलताना आपल्याला या मॅच मध्ये दिसतोय. व्हाईट बॉल इथे टाकण्यात आलाय तो म्हणजे गोलंदाज अनुप याच्या माध्यमातून. यावेळी फ्लोर 1 फिंगर रोल केल्या होत्या. डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू गोलंदाज अनुपच्या माध्यमातून. काहीसा आता नॉन स्ट्राईक वरचा फलंदाज विराज बाबू याला काहीसा कान मंत्र देत असताना बघूया मिळालेला कान मंत्राचा कितपर फायदा उचलताना दिसेल फलंदाज बाबू. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावेल तो पण एक धाव इथे कंप्लीट केली गेले. स्ट्राईक रोटेट केली गेले ती म्हणजे फलंदाज बाबू याच्या माध्यमातून. कारण विराज या मॅच मध्ये सध्या षटकारांची भाषा बोलताना सध्या तर आपल्याला पाहायला भेटतंय 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलाय आमचे पंच आम्हाला कळतात. येस इट इज व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 40. आता समीकरण असेल 10 चेंडू 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूचा बघूया. क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं गेलंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि ते खराब पैकी म्हणावे लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज नो नो बॉल आणि फ्री हिट देखील असेल. 9+2 टोटल 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात.
संघ जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवरती आणि यानंतरचा चेंडू देखील फ्री हिट आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉल इथे पाहायला भेटलाय गोलंदाज अनुपच्या माध्यमातून. 8 चेंडूचा सामना आतापर्यंत या मॅच मध्ये केलाय फलंदाज विराज याने आणि 26 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगले 2 चेंडू म्हणावे लागेल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे अनुप याच्या षटकामधील शिल्लक असेल. चांगले 2 चेंडू टाकण्यात आलेत गोलंदाज अनुप याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक डॉट बॉल सध्या पाहायला भेटतात फलंदाज विराज याच्या समोर. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा येतोय इथे व्हाईट बॉल. आता या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल आपल्याला पाहायला भेटते. 8 चेंडू 7 धाव संख्येची आवश्यकता टीम गावदेवी शिरवणे या संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. 7 चेंडू 7 धावा असं समीकरण सध्या धाव फलकावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज अनुप याने पूर्णपणे अनुभवाचा वापर करताना सध्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक इथे चूक करतोय. फलंदाज विराज याला इथे जीवनदान भेटतंय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 45. 2 गडी गमावल्यानंतर 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. वाशिगाव इच्छापूर्ती टीम कॅप्टन योगेश भगत आपल्याला नम्र विनंती की व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी. या संघातून जो संघ जिंकेल लगेच त्यांची मॅच तुमच्यासोबत खेळली जाईल. वाशिगाव इच्छापूर्ती टीम कॅप्टन योगेश भगत आपल्याला नम्र विनंती की व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी. या संघातून जो संघ जिंकेल लगेच त्यांची मॅच तुमच्यासोबत खेळली जाईल. शेवटचं षटक घेऊन होते तो म्हणजे गोलंदाज जय गजान कुक्षेत या संघाकडून सागर, त्याच्या समोर असेल फलंदाज विराज. यावेळी चेंडू सोडून दिलाय. बघूया पंच आम्हाला काय कळवतात. पंचांचा इशारा येतोय वाईट +1. टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. सहा चेंडू 4 धावा समीकरण सध्या या मॅच मध्ये टीम गावदेवी शिरोणे या संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस षटकार इथे पाहायला भेटतो. षटकार मारून आपल्या संघाला इथे हा सामना विजय मिळवून देतोय तो म्हणजे फलंदाज विराज. अशा प्रकारे गावदेवी शिरवणे संघ सामना जिंकतोय. वेल प्लेड टीम गावदेवी शिरवणे आणि हार्ड लक जय गजानन कुक्षेत. वाशिगाव इच्छापूर्ती तसेच गावदेवी शिरवणे दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी.